रामकृष्ण हरी मंडळी, मग झाला का नाही पाऊस पिऊस तुमच्याकडे पण भरपूर? तर बघा आमच्या धाराशिवला तर आता सुरुवात झाली आणि थोडा थोडा दररोज येतोय बरं का. तर ह्या वर्षी 1 महिना लेट झाली पेरणी बरं का. 1 महिनाभर जास्त पाऊस लवकर आला नाही, कारण जून महिना संपत आला तेव्हा आताशी कुठेतरी पाऊस सुरू झालाय. तर बघा आपलं हे आहे का ना, ह्यात भुईमुगाचं रान आहे. तर ह्यात आहे का ना आपण पेरलाय मूग आणि ही आंब्याची झाडं आहेत. तर आंब्याची झाडं फक्त 1 वर्ष झालं आपली आंब्याची झाडं लावून. तर एवढी छान आंब्याची झाडं आलेत बरं का. तर बघा, तर आता आहे का ना पाऊस पडला नाही आणि आपलं जे तळ आहे ना त्या तळ्यात पण आता जास्त पाणी साचलेलं नाही. तर ह्या टायमाला तळ फुल भरलेलं असतंय बघा. तर आता आहे का ना ह्या मोसंबीच्या झाडाला पण किती मोसंबी लागल्यात, भरपूर मोसंबी लागल्यात. होय हो कारभारी, चला की तळ्यावर पाणी पिणी किती आलंय का नाही ते बघू. चला 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 थोडं आता इकडं आपलं सोलर आहे का, तेव्हा इथं मंडळी सोलर आहे का. आता सोलर आहे का ना, हे पावसाळ्यात चलत नाही का ना, जास्त त्याला ऊन लागतंय ना. ऊन लागत पावसाळ्यात आबाळ असते, सावली असते, त्यामुळे चलत नाही. म्हणजे शिरवाळाचा आणि पाऊस असल्यावर जास्त सोलर चलत नाही का ना. आपल्याला पाणी प्यापुरतं भागत आहे म्हणायचं. पाणी प्यापुरतं, लाईट पावसानं वाऱ्यानं गेली तरी पाण्याचं तर भागत आहे. आणि हे रान वलवून सोलरच्या ह्याच्यावरच रान वलवून आपण मूग पेरलेला आहे. पाऊस कुठं लवकर आला होता. आता सोयाबीन पेरायचे, आता चालू आहे कुळवायला ते आहे का ना. चला आता तळ्यावर जाऊन येऊ, किती पाणी साचलंय का नाही त्याच्यावर बघू आता. चला, इथं तार लावलेली बरं का, दमाने या डुकरासाठी तार लावलेली. ही डुकर येतात भुईमुगाला म्हणून. तर बघा पाऊस पडायला लागला ना की एवढं छान वातावरण वाटतंय. तर हे बघा, हे काय आहे गुलतुरा. ह्या ज्या आमच्या इकडे ह्याला गुलतुरा म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात बरं ह्याला सांगा बरं. वास तर असा छान येतय ना फुलाचा. आणि हे खात्यात पण बरं का, ह्याला बिया आलं ना काळं काळं, हे खात असते ते बिया असलं बरं का. आम्ही लहान होतो तेव्हा लय खायचं. तुम्ही खात होतात का? बी खायचं, ह्याची पानं खायची. आपल्या ह्या खायच्या पानासारखे तोंड रंगत ह्या नाही का ना, किती छान यायला लागले. इथं पण तार आहे बरं का पुढं, हळूच या तार आहे. तर बघा मंडळी आता आलो तळ्यावर. तर बघा ह्या तळ्यामध्ये काहीतरी पाणी दिसतंय का, आहे का बघा. होय, गेल्या वर्षी ह्या टायमाला फुल तळ भरलं होतं का. होतं पोवायला येत होता गेल्या वर्षी. ह्या वर्षी काहीच पाणी नाही, पाऊसच नाही तर काय येणार आहे. लेकर सुद्धा वाट बघत आहेत की तळ्यातलं कवा पाणी येतंय पोवायला, मासे पकडायला. तर आणि तळ्यातल्या पाण्याचा पत्ताच नाही. आता सासन ना हे कसं माहितीये का, पाणी साचायला काय उशीर लागत नाही का ना. 2-4 पाऊस झाले का मोठाली भरलं तळ. फुल तळ भरते 4 पावसात. हे आपलं शेततळ आहे ना छोटस. शेततळ नाही, पाझर तलाव आहे. पाझर तळाव आहे का ना. शेततळ दुसरं असते बारक, शेततळ छोटं असते चौकोनी असं आहे का. तर थोडं थोडं पाऊस पडायला त्यानंच वातावरण कसं एकदम गार छान वाटायला. आता पण आबाळ आल्यावर झाले बरं का, पण एवढं म्हणजे ऊन नाही जास्त. ते काय लेकर का कशी बघायला गेले ते, पण पाणीच नाही. आता नक्की तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पाणी आलंच पाहिजे आता 2-4 पावसानं बरं का, चांगलं लय मोठं. तर आलं होतं तेव्हा का तिकडे पलीकडे थोडं थोडं खड्याने पाणी साचलं. तर आता जेव्हा पाण्यानं तळ फुल भरलं आणि जेव्हा पोहन का ना, तेव्हा खरं भारी वाटतंय बघा, आहे का ना. चला मग आता बाय बाय. जाता जाता आणि पेरणीची तयारी करायची आताशी. चला बाय बाय.